साकोली मतदारसंघातील काही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय मत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मला सांगा, काँग्रेस तुमचा जो मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी, त्याचा लोकसभेमध्ये पराभव झेलावा लागला. अशा स्थितीमध्ये इथे काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे? नाही, हा तसं पाहिलं तर काँग्रेसचेच बालकिल्ला मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे काँग्रेस निश्चित त्या ठिकाणी विजय होईल. आणि जनतेमध्ये आता जो महागाईचा जो भडका उडत आहे, तर इथं गृहिणी वगैरे युवक वर्ग वगैरे सर्व काँग्रेसच्या पाठीशी आता प्रामुख्याने दिसत आहेत. हो, पण एकीकडे तुम्ही असं म्हणता, पण दुसरीकडे लोकसभेमध्ये काँग्रेसने इथे बीजेपीला समर्थन छुपा पाठिंबा दिला होता असं बोललं जातं. नाही, असं काहीच नाही ना. सर्व प्रकारे सर्व याच्या ताकदीने काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत पूर्ण ताकदीने होती. नाना पटोले इथले जे आमदार होते ते आता खासदार झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची इथे जागा रिक्त आहे. त्यांचा वारसदार म्हणून कोणी तुमच्याकडे असं प्रमुख नाव समोर येत नाहीये. ही उणीव तुम्हाला विधानसभेत जाणवेल? नाही, भारतीय जनता पार्टीत सर्वानुमते निर्णय केला जातो आणि पक्ष ठरवेल तोच उमेदवार इथे दिला जाईल. पण नाना भाऊंची मागील 5 वर्षाची आमदारकीची जी कारकीर्द आहे ती फारशी समाधानकारक नाही आहे. फारसा विकास इथे मोठा झालेला नाही आहे. फक्त आमदार निधी सोडला तर इतर मोठा विकास इथे खेचून आणणं ते अपयशी ठरले आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, असं नाही. असं जर असतं तर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना भाऊंना इतक्या प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकता आली नसती आणि लोकांचा पाठिंबा मिळाला नसता. या मतदारसंघामध्ये प्रमुख जी लढत होत असते ती भाजप आणि काँग्रेस या दोन पारंपरिक विरोधी पक्षांमध्येच. पण यावेळेस मनसे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मनसेची काय स्थिती राहणार आहे? कारण सध्या तरी या मतदारसंघात मनसेचं अस्तित्व नगण्य असं दिसतंय. नाही, राजसाहेबाच्या आदेशाने आम्ही हा इथं साकोली विधानसभा लढत आहोत आणि आमचे कार्य चांगले आहे. साकोली विधानसभामध्ये आम्ही तटस्थ आहोत. मनसेची विधानसभा लढण्यात तटस्थ आहोत. मला सांगा, जातीचं राजकारण जे आहे ते साकोली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चालते. तुम्ही पण जातीचाच आधार घेणार आहात? कारण कुणबी बाहुल्य असं एक क्षेत्र आहे. नाही, तसं काय नाही. जो साधारण कार्यकर्ता जो पक्षाचं काम करत असेल त्याला प्रामुख्याने पसंती दिली जाईल. त्याच्या जातीचा आधार कुठं राहणार नाही. पक्ष संघटनेचा आधार राहील त्याला. गटबाजी पण मोठ्या प्रमाणात आहे. नाही, असं काही होत नाही. कधीच काँग्रेसची गटबाजी या क्षेत्रामध्ये झालेली नाही. एक संघ सर्व कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराच्या सोबत राहतात. पण सोबत राहतील असं म्हणताय तुम्ही. तर इथे तर बीजेपीच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्य मिळालं, त्याच्यामुळे काँग्रेसची तशी पिछेहाट इथे दिसत आहे. नाही, तसं काय. त्यावेळचं वातावरण वेगळं होतं, आताचं वातावरण वेगळं आहे. यावेळी निश्चित सर्व काँग्रेसच्या पाठीशी आहेत आणि काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पुन्हा. मोदी आल्यावर अच्छे दिन येणार असं लोक म्हणत होते, अपेक्षा होती लोकांची. पण आता ती हळूहळू कमी होत चालली असं दिसतं. त्याचा फटका कुठेतरी बसेल बीजेपीला? नाही, मोदी लहर कमी झालेली नाही. 1 महिना झाला आणि अच्छे दिन अशी जर आम्ही अपेक्षा केली तर ते शक्य नाही. गेल्या इतक्या स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा बहुमताने भारतीय जनता पक्षाचं इथे सत्ता आलेली आहे आणि मोदी जे काम करत आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगं काम करत आहेत. आणि त्यांनी जे चालवलेली जी वाटचाल आहे ते निश्चितच लोकांना काही दिवस तर प्रतीक्षा करावीच लागणार आहे. कारण एका दिवशी कोणताही विकास होणार नाही. बरं, विरोधक तुमचे असं म्हणतात की नाना पटोले आता खासदार झाले, त्यांना इथं आमदार नको आहे त्यांच्या पक्षाचा, कारण दुसरं सत्ता केंद्र इथे स्थापन होऊ शकते आणि त्यांचं महत्त्व कमी होऊ शकते. त्याच्यामुळे ते आमदार इथून निवडून आणण्यात फारसे उत्सुक नाही असं बोललं जातं विरोधकांकडून. असं काही नाही. विरोधक काहीतरी अफवा करत असतात आणि ते त्यांचं कामच असते. कुठल्याही अफवा पसरवणं आणि त्यामध्ये संभ्रम निर्माण करणं, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं. आणि नानाभाऊ पटोले असं करतील असं काही नाही. त्या नुसत्या अफवा आहेत. ही होती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची मतं तुम्ही जाणून घेतलेली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघे एकमेकांवर सातत्याने आरोप करतात. ती त्यांची परंपरा राहिलेली आहे. विकास कामं कोणते केलं की नाही केले हे सगळे आरोप प्रत्यारोप होतच असतात. या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी इथे येऊन आपली मतं मांडलेली आहेत. ती मतं आता नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहेत आणि कोणता पक्ष लोकांना अच्छे दिन दाखवतो हे आता लोकांनीच ठरवायचं आहे. या मतदारसंघात कुणबी, तेली आणि अनुसूचित जातींचं प्राबल्य आहे. जातीय समीकरण निवडणुकीत कायम वापरलं जातं. मागच्या वेळीही याच समीकरणाचा आधार घेण्यात आला होता. यावेळीही तेच घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं याच जातींना उमेदवारीमध्ये प्राधान्य दिलं जातं. साकोली विधानसभेचे जे त्यावेळेचे जे आमदार होते शिवभाऊ बागाय आणि काँग्रेस याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे, कार्यकर्ते संघटित स्वरूप नसल्यामुळे मागच्या निवडणुकीत शिवभाऊ बागाय पराजित झाले आणि नाना पटोले भाजपाच्या उमेदवारी म्हणून निवडून आले. यावेळेस साकोली, लाखनी आणि लाखांदूर मिळून
साकोली विधानसभा क्षेत्र तयार झालेलं आहे आणि या निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्येच आहे आणि मुख्य लढत जरी असली तरी कास्ट फॅक्टर हा महत्त्वाचा भाग इथं निर्णायक ठरणार आहे. नाना पटोले यांनी 5 वर्षांच्या कार्यकाळात फार काही विकास केला नसला तरी लाखांदूर तालुक्यात त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे. पण यावेळी ते रिंगणात नसल्यानं कुणाला उमेदवारी द्यावी यावरून भाजपत संभ्रम आहे. उमेदवारी मिळाल्यावरच मतदार निर्णय घेणार आहेत. या संदर्भात नाना पटोले यांच्या लाखांदूर या बालेकिल्ल्यातील लोकांच्या प्रतिक्रिया बरंच काही सांगून जातात. तर निवडणुकीत उभे राहिल्यावर सर्वच माहीतच होईल ना, तर पक्का विचार करू ना कोणाला द्यायचा म्हणून. तर माझा एक म्हणणं आहे का BJPलाच यातून चुनून आणवलं, बाकी काही नाही. खासदारीने ह्या लाखांदूरपर्यंत निवडून येतात. इथं लोकसभा क्षेत्र होता आणि अजून पण आहे. साकोली आधी होता आणि पण नंतर लाखांदूर पण होता साहेब. पण इथल्या लोकांनी निवडून गेले, नामदेवरावपासून गेले, पण एकाने विकास नाही केला. लाखांदूरच्या नावावर निवडून गेले पण एकाने विकास नाही केला ह्या लाखांदूरचा. फक्त त्यांनी पैसे कमावले आणि आपापले कामं केले. आम्हाला विकास, सार्वजनिक विकास, आमच्या मुलाबाळांना साहेब, आमच्या मुलाबाळांना आर्थिक दृष्टिकोन, आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे आणि नोकरी पाहिजे. मग का केला हे लोकांनी? काहीच नाही केला साहेब. नाना पटोले यांना या निवडणुकीत फारसं स्वारस्य नसल्याचं सांगितलं जातं. दुसरं सत्ता केंद्र त्यांना नको असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर इथं भाजपचं यश अवलंबून आहे. मोदी यांच्या नावाची लहर सध्या मतदारसंघात नाही, मात्र पटोले काय करतात हे अधिक महत्त्वाचं आहे. नाना पटोले यांच्यानंतर त्यांच्यासारखाच तगडा उमेदवार नसणे ही भाजपसाठी कमजोरी ठरू लागलेली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 60,000 मताधिक्य भाजपला मिळणे ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही प्रमुख पक्षांनी जर चाललेले आणि नवे उमेदवार जर दिले तर या दोन्ही पक्षांसाठी इथे समसमान संधी राहू शकते असं चित्र इथे पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम TV, साकोली. झाडीपट्टीच्या बहिणाबाई म्हणून ख्याती असलेल्या अंजनाबाई खुणे यांनी सध्याच्या राजकारणांवर केलेली मन्या बापू ही मार्मिक कविता आहे. निवडणुकीच्या येळी 10 गणी घरी आलास, निवडणुकीच्या येळी 10 गणी घरी आलास ना मन्या बापू तू आता नेता झालास, मन्या बापू आता तू नेता झालास. गोष्ट आनंदाची आहे, चोकट कामं कर, गोष्ट आनंदाची आहे, चोकट कामं कर ना बांधून दे गा बाबा गोरगरिबाचं घर, बांधून दे गा बाबा गोरगरिबाचं घर. काम करीन म्हणून तू सबत दिलास, काम करीन म्हणून तू सबत दिलास ना आता सप्पा काय इतक्यात इसरूनच गेलास, आता काय इतक्यात इसरूनच गेलास. पहिले होती तुझी पल्ली झोपडी, पहिले होती तुझी पल्ली झोपडी, साहेब झालास झाली उपरमाडी, साहेब झालास झाली उपरमाडी. पहिले नव्हता भेटत तुझ्या भाजीला तेल, पहिले नव्हता भेटत तुझ्या भाजीला तेल, आता एवढी कमाई नाही माव घरी माल, नाही माव घरी माल.